नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, 27 मार्च 2026 रोजी राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी झाला आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की यापुढे आता फक्त आणि फक्त ज्यांच्याकडे परमनंट UDID कार्ड आहे त्यांनाच कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार, परंतु ज्यांच्याकडे UDID कार्ड हे टेम्पररी आहे, तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, त्यांना पुढील कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अशा पद्धतीचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलंय. परंतु मित्रांनो, हे अतिशय चुकीचं आहे. कारण मित्रांनो, आतापर्यंत कितीतरी वर्षापासून हे टेम्पररी प्रमाणपत्र असणारे लाभार्थी या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि सरकारने जर असं केलं तर कितीतरी लोकसंख्या असलेल्या दिव्यांग बांधवांना या ठिकाणी विविध योजनांपासून मुकावं लागणार आहे आणि त्यांना खूप मोठा फटका बसणार आहे. सरकारने, प्रशासनाने असं करू नये अशा पद्धतीची मागणी आपण या ठिकाणी ठेवतोय. कारण मित्रांनो, राज्य सरकार, प्रशासन ज्यावेळेस UDID कार्ड हे दोन पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करतात, त्यामध्ये एक परमनंट आणि टेम्पररी. तर टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या लाभार्थ्यांना तुम्ही त्यांची पुनर्तपासणी करता का, हा महत्त्वाचा मुद्दा. मी अनेक ज्यांच्याकडे टेम्पररी प्रमाणपत्र आहे त्यांच्याशी मी बोललो असता की तुमचं टेम्पररी प्रमाणपत्र आहे हे तुम्ही परमनंट करण्याचा कधी प्रयत्न केला नाही का. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खूप फेऱ्या मारल्या, परंतु त्या ठिकाणी आम्हाला तारीख दिली जाते आणि त्या ठिकाणी आमची टाळाटाळ केली जाते. त्या ठिकाणी आमचं जे प्रमाणपत्र आहे हे तात्पुरत्या स्वरूपातच राहणार, आम्ही नंतर तुम्हाला बोलू किंवा त्या पद्धतीने सूचना करू, अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी समोर येते. मग मित्रांनो, यामध्ये त्या दिव्यांग बांधवांचा दोष आहे का, तर अजिबात नाही. लक्षात ठेवा, राज्य सरकार, प्रशासनाने यांच्यासाठी सेपरेट अशी एखादी समिती स्थापन करायला पाहिजे आणि त्या समितीच्या माध्यमातून 6 महिन्यातून, 1 वर्षातून, 3 वर्षातून, 5 वर्षातून यांची पुनर्तपासणी केली पाहिजे आणि जे लोक बरे होतात तर त्यांचं UDID कार्ड रद्द केलं पाहिजे आणि जे पूर्णपणे बरे होत नाहीत ते त्यांना पुन्हा पुनर्तपासणी करून त्यांना पुन्हा जे काही सर्टिफिकेट आहे हे रिन्यूअल करून दिलं पाहिजे, किंवा ते बरे होऊ शकत नाही अशा पद्धतीचे जे काही पेशंट असतील, काही दिव्यांग बांधव असतील, तर त्यांना परमनंट म्हणून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावं, अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे. किंवा आता तुम्ही समजा जर अशा पद्धतीचा शासन निर्णय काढताय की यापुढे कोणताही योजनेचा लाभ दिला जाणार नाही, मग त्यांनी काय करावं. ते पण दिव्यांगच आहेत किंवा तेही आजारी आहेत, त्यांनाही स्वतःचं आर्थिक स्थैर्यता म्हणजे सांभाळता येत नाहीत, तेही आपल्यावरती, शासनावरती डिपेंडेड आहेत, तर त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे. तर सरकारने याविषयी SOP एक ठरवली गेली पाहिजे, नाही तर हा दिव्यांग बांधवावरती अन्याय आहे असं या ठिकाणी मला वाटतं. मित्रांनो, टेम्पररी दिव्यांगांच्या बाबतीमध्ये अनेक चुकीच्या पद्धतीचा वागणूक या ठिकाणी मिळते. आम्ही खूप ग्राउंड लेवलला जेव्हा अभ्यास करतोय, विचार करतोय, लोकांशी बोलतोय, त्यावेळेस काही लोकांना दिव्यांग प्रमाणपत्र टेम्पररी आहे त्यांना वागणूक सुद्धा चुकीची दिली जाते. तर हे असं घडू नये, असं होऊ नये, यासाठी सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेपासून वंचित ठेवलं नाही पाहिजे. हवं तर त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या योजना सुरू करा, त्यांना वेगळ्या पद्धतीचा आर्थिक लाभ द्या, पण मात्र त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीचं सांगू नये. मी या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे काढलेले आहेत. सरकारने याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे, कारण हे दिव्यांग आणि ते दिव्यांग, हे दोन्ही दिव्यांग एकच आहेत. एकच असल्या कारणाने तुम्ही असा भेदभाव करू नका. या ठिकाणी टेम्पररी जे काही दिव्यांग प्रमाणपत्र आहेत त्यांच्यासाठी एखादी समिती स्थापन करा आणि त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करा किंवा त्यांना त्याविषयी मदत करा. त्याचबरोबर त्यांची तपासणीसाठी काही थेरपी वगैरे सुरू करता येईल का, पुनर्वसन केंद्र सुरू करता येतील का, याचाही विचार केला पाहिजे. त्याचबरोबर 6 महिने, 1 वर्षांनी त्यांची फेर तपासणी केली पाहिजे. त्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे. त्याचबरोबर यांना जोपर्यंत त्यांच्याकडे हे प्रमाणपत्र आहे तोपर्यंत त्यांना कायमस्वरूपी भत्ते दिले गेले पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी औषध असतील, उपचार असतील किंवा पुनर्वसनासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्याचबरोबर त्यांना त्यांची कामं करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचे सिस्टमसुद्धा उपलब्ध करून दिले पाहिजे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, तर या सरकारने केल्या पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सरकारला हात जोडून विनंती असेल की जर तुम्ही त्यांना पुढील कोणत्याही योजनेचा लाभ देणार नाही असं जर म्हणत असाल तर हे साफ चुकीचं आहे. जर समजा तुमच्या डोक्यामध्ये त्या पद्धतीचा काही विचार असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी वेगळं रचना तयार करा, SOP किंवा कार्यपद्धती, प्रणाली सिद्ध तयार करा. कारण मित्रांनो, आत्तापर्यंत या सर्व लाभार्थ्यांना एकत्रितपणे या सर्व योजनांचा लाभ दिला जात होता. परमनंट दिव्यांग आणि टेम्पररी दिव्यांग त्या क्षणी, त्यावेळी हे सम आहेत अशा पद्धतीचं निदर्शन येतं.
पण मात्र सरकारने ही जी भूमिका घेतली याबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी कमेंट्स करा. कारण मित्रांनो, जर तुम्ही आत्ता जर मागे राहिलात, तुम्ही जर बोलले नाही तर मात्र तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बाजूला काढलं जाईल आणि हे खूप मोठं नुकसान तुमचं होईल असं या ठिकाणी वाटतंय. मित्रांनो, सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.